जिचकार यांनी काटोल मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली। त्यामुळे काटोल मतदारसंघात महाविकास आघाडीत नवा पेस निर्माण झालाय। याज्ञवल्के जिचकार हे काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र आहेत। त्यांच्याशी संवाद साधला रजत वशिष्ठ। नागपूर जिल्ह्यातला काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहतो। गेल्या अनेक दशकांपासून हा मतदारसंघ व्हीव्हीआयपी नेत्यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो आणि यंदा या मतदारसंघातून एक नवीन नाव समोर आलेलं आहे आणि तो म्हणजे याज्ञवल्के श्रीकांत जिचकार। आपल्यासोबत स्वतः याज्ञवल्के आहेत। तुम्ही काँग्रेस पक्षाकडून काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे का आणि त्यामागचं कारण काय? मी काँग्रेस पक्षाला काटोल मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे आणि माझी तिकडे जवळपास 3 वर्षापासून तयारी चालू आहे। तर आम्ही मूळ काँग्रेसचे, मी काँग्रेसचा स्टेट जनरल सेक्रेटरी आहे यूथ काँग्रेसचा, तर मी काँग्रेस पक्षाला ते तिकीट मागितलेलं आहे। पण जर आपण महाआघाडी आणि आत्ताची महाविकास आघाडी जर लक्षात घेतली तर गेल्या अनेक वर्षांपासून, अनेक निवडणुकांपासून काँग्रेस आणि आत्ताची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यामध्ये तो नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्याकडे तो मतदारसंघ राहिला आहे। तुम्हाला का वाटतंय की काँग्रेससाठी तो मतदारसंघ सुटावा आणि अपेक्षा आहे का की तसा चमत्कार होऊ शकेल? आता मला जी माहिती मिळाली आहे काँग्रेसमधनं की ते काँग्रेसला तिकीट सुटत आहे। मतदारसंघ हा जो अलायन्समध्ये NCPकडे होता हा यावेळेस काँग्रेसला सुटतोय। पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दिग्गज नेते अनिल देशमुख तिथून निवडणूक लढवत आहेत, तर ते पण उमेदवारी मागतात, त्यांची पण तयारी सुरू आहे। हो, पण मला जी माहिती आहे आता लेटेस्ट जी माहिती आलेली आहे माझ्याकडे ती हे आहे की काँग्रेसला ते नक्की सुटत आहे। तुमचं मूळ गाव काटोल मतदारसंघामध्ये आहे, तुमचे वडील पण त्या ठिकाणातून आमदार राहून चुकलेले आहेत, तर तो एक वारसा आहे आपल्याकडे म्हणून आपली उमेदवारी आहे की तिथे काही तुमचं काम आहे, तुम्ही अनेक वर्षांपासून काम करतायत म्हणून तो तुम्हाला नॅचरल मतदारसंघ आपला वाटतंय? आम्ही त्या मातीतले लोक आहे। आमचं जसं तुम्ही म्हणाले मूळ गाव आजनगाव आहे, बाबांची जन्मभूमी कर्मभूमी तो क्षेत्र आहे आणि मी जेव्हा सगळीकडे फिरत होतो 3 वर्षापासून मी पाहिलं की भरपूर गोष्टी आहेत करण्यालायक। तिथे भरपूर गोष्टींची गरज आहे। तिथे आपण आपल्या विजनने, आपल्या दूरदृष्टीने भरपूर गोष्टी तिथे करता येतील म्हणून आपण ठरवलं का तिकडनं तयारी करायची। भरपूर गोष्टी करण्यासाठी वाव आहे याचा अर्थ असा आहे का की तिथे पोटेन्शियल होता मात्र आजवर होऊ शकलेला नाही असं म्हणायचं आपल्याला? भरपूर गोष्टी आहेत तिथे ज्या करायच्या आहेत आणि होऊ शकतात। तसं पाहिलं तर तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहात, मग ते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना आता राजकारणामध्ये यायचं आहे याचं कारण काय? म्हणजे काही कमतरता जाणवते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना की राजकारणाची आकर्षण आहे, काय नेमकं कारण काय? आम्ही 2008 पासनं समाजासाठी काम करतोय। बाबांच्याच नावाने आपण डॉक्टर श्रीकांत जिचकार फाउंडेशन म्हणून देशभरात आपले कामं चालतात त्या फाउंडेशनचे। तर आम्ही आपल्या इनी जेवढं होऊ शकलं, आमच्या इनी जेवढं होऊ शकलं आम्ही ते करत राहिलो आणि करत राहणार। पण आम्ही हे ऑब्झर्व केलं की जोपर्यंत तुम्ही सिस्टीममध्ये जात नाही तोपर्यंत तुम्ही मोठ्या स्केलवरती इम्पॅक्ट नाही करू शकत, कारण की एक लिमिटेशन येऊन जातं शेवटी पर्सनल कॅपॅसिटीमध्ये। तर तुम्ही जेव्हा सिस्टीममध्ये जाता, जेव्हा गव्हर्नमेंटमध्ये जाता तेव्हा तुमच्याकडे तो स्केल वाढतो, तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता, तुम्ही जास्तीत जास्त क्षेत्र इम्पॅक्ट करू शकता। तुमच्या वडिलांचाही तो मतदारसंघ आहे, 1980 ते 1985 डॉक्टर श्रीकांत जिचकार काटोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते, त्याच्यानंतर वेगवेगळे पदही त्यांनी भूषवले, तर तो वारसा पुढे नेत आहेत याज्ञवल्के असं म्हणायचं की एक नवीन इनिंग याज्ञवल्केची स्वतंत्र इनिंग आहे की डॉक्टर श्रीकांत जिचकारांचीच इनिंग पुढे नेणार? शेवटी त्यांच्या शिकवणीवर आम्ही समोर चाललेलो आहे, त्यांच्यासोबत जेवढा आम्ही शिकू शकलो, आम्हाला जे त्यांनी गाईड केलं तर तेच शिकवण घेऊन आम्ही समोर चालायचा प्रयत्न आहे आणि त्यांचे जे स्वप्न होते त्या क्षेत्रासाठी, त्यांचे जे प्लॅन होते तेच अजून पुढे न्यायचा आम्हाला प्रयत्न आहे।
काटोल नरखेड मतदारसंघामध्ये तुमचं मूळ गाव आहे म्हणून तुम्ही त्या मातीतले आहेत असं तुम्ही म्हणतात. डॉक्टर साहेबांनाही मानणारा वर्ग नागपूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आजही आहे. हे जे सगळ्या गोष्टी आहेत, डॉक्टर साहेबांना मानणारा जो वर्ग आहे तो तुमची जमेची बाजू ठरेल, म्हणजे एक तुमची जी सुरुवात होत आहे ती काही माइलस्टोन पुढून होत आहे असं वाटतंय. प्रेम खूप मिळत आहे. बाबांना पण जे चाहणारे लोक होते, बाबांचे सगळे जवळचे जे लोक होते आणि इतर पण पूर्ण क्षेत्रातून प्रेम खूप मिळत आहे. म्हणजे आपुलकी मिळते आहे, प्रेम मिळत आहे, लोक फार आपुलकीने भेटतात आहेत. तर जसं मी म्हटलं की बाबांचे सगळे जे चाहते आहेत त्यांचं प्रेम तर मिळतच आहे. परत तोच प्रश्न की जर आघाडीमध्ये, महाविकास आघाडीमध्ये तो मतदारसंघ काँग्रेसला नाही सुटला तर पुढचा निर्णय याज्ञवल्क्याचा काय राहणार? ही सीट काँग्रेसला सुटतेच आहे. तुम्ही एवढे कॉन्फिडेंट आहात? मला माहिती मिळालेली आहे की सुटतेच आहे म्हणून सीट. राजकारणात जर तरचा प्रश्न येतोच. हायपोथेटिकल प्रश्न आहे माझा, जर सुटली नाही ती काटोल मतदारसंघ, काँग्रेस पक्षासाठी सुटलं नाही तरी याज्ञवल्क्य निवडणुकीच्या मैदानात राहतील? आपण जर सुटली नाही तर आपण तेव्हा परत भेटू. म्हणजे अजूनही मनात निवडणूक लढवायचीच आहे, हा निर्धार पक्का आहे सध्या? पक्का आहे. तर याज्ञवल्क्य जिचकार जे आहे ते काटोल नरखेड मतदारसंघातून तयारी करत आहेत. भरपूर तिथे सपोर्ट त्यांना मिळतोय असं त्यांचा दावा आहे आणि सोबतच तो मतदारसंघ 100% काँग्रेसच्याच वाट्याला येईल आणि काँग्रेस पक्षाकडेच त्यांनी आपली उमेदवारी मागितलेली आहे. त्यामुळे त्यांची जी काही माहिती आहे त्याप्रमाणे तो मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सुटणार आहे आणि त्यामुळे माझी दावेदारी जी आहे आणि मला उमेदवारी जी आहे ती मिळेल असा त्यांचा विश्वास आहे. मात्र जर महाविकास आघाडीच्या निर्णयामध्ये काटोल मतदारसंघ पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाकडे गेलं तर पुढे काय करायचं हे पुढच्या वेळेला कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर त्याचा निर्णय ते कदाचित करतील. सध्या त्याबद्दल ते बोलायला तयार नाही आहेत. मात्र एक वेगळी उमेदवारी, एक वेगळी दावेदारी जी आहे ती काटोल नरखेड मतदारसंघातून समोर आली आहे आणि त्या संदर्भात याज्ञवल्क्य जिचकार समोर येऊन मी काटोलमधून निवडणूक लढवणार असा दावा करतायत. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.